स्वामी समर्थ बखर अनुभव क्रमांक 206. मधोन्मथ ब्राह्मणास प्रायश्चित. हरिद्वारी 2 ब्राह्मण मल्लविद्या शिकलेले होते. ते शरीराने पुष्ट असून त्यांच्याबरोबरची मल्ल त्यावेळी कोणीही नव्हती. त्यांचा स्वभाव फार क्रूर असून महादुष्ट होता. त्यांचा धंदा म्हणजे लोकास मारून त्यांचे द्रव्य घेणे, काही न दिल्यास हिसकावून घेणे, साधू संतांची निंदा करणे असं चालत असे. पुढे काही दिवसांनी त्यांच्या अंगावर रक्तपिती फुटून हातापायांची बोटे झडून गेली. कुटुंबातील माणसांनी त्यास घराबाहेर हलवून दिले. कोणी अन्नही घालीना व भीकही घालीना. अशा स्थितीत ते रस्त्यात लोळत होते. हसत कर्मे करावे, भोगाने रडत तेच परिणामी, किंवा द्यावे तैसे घ्यावे या म्हणीप्रमाणेच झाले. अपराधावीन दुसऱ्याला गांजणे, अनुकूलाकाळी उन्मत्तपणा करणे याची फळ शेवटी महाकष्टच. मनुष्याचा काळ अनुकूल असला म्हणजे कोणतेही कर्म छापले जाते, पण तोच काळ प्रतिकूल आला म्हणजे तेच कर्म भोगावे लागतात. म्हणून जोपर्यंत प्रत्येक मनुष्यास काळाची अनुकूलता आहे तोपर्यंत समर्थांची सेवा करून पुण्य पदरात घेणे हे मनुष्यजन्माचे पहिलेच कर्तव्य आहे. असो. पुढे ते दोघेही मल्ल मोठ्या दुःखाने पश्चातापूर्वक परमेश्वरास आळवू लागले की, देवा, आजपर्यंत आम्ही पुष्कळ दुष्टे कर्मे केली. धनास्तव दुसऱ्यांचे गळे कापले, कित्येक स्त्रियांचा छळ केलेला, साधू संतांचा छळ केला, कित्येक ब्राह्मणाच्या संपत्ती लुटल्या. अशी किती पापे सांगावी. आम्ही ब्राह्मण कुळात जन्म घेऊन सुद्धा उन्मत्तपणाने देवा आपली सेवा न करता अधर्माने वागलो. त्याचे प्रायश्चित्त मिळाले. देवा, आता ही व्याधी सोसवत नाही. काय करावे? आमच्यासारखे दुर्जन, खल, धर्म अधर्म न जाणारे महापातकी या जगात कोणीही नसतील. देवा, आता या व्याधीपासून मुक्त करा. अशी करुणा भाकून ते भूमीवर गडबड लोळू लागले. त्यांना आपल्या कर्मांचा पश्चाताप झालेला पाहून जशी आई मुलांसाठी धावत येते त्याप्रमाणे आमचे श्रीमंत सकल ऐश्वर्यसंपन्न स्वामी महाराज कळवळून धावते आले व त्या दोघांच्याही शरीरास आपल्या पायांची बोटे लावली. समर्थांच्या पादस्पर्श होताच त्यांच्या शरीराचा दाह कमी झाला व ते दोघे उठून श्रीचरणांवर लोटांगल घालते झाले आणि प्रार्थना करू लागले की, हे देवा, आज 12 वर्षे दुःख भोगली. कोणत्या जन्मीचे पुण्याईने आपल्या चरणांचे दर्शन होऊन रोगापासून मुक्त झालो. आता महाराजांनी अवैर न करता आपल्या चरणांची सेवा द्यावी. समर्थ म्हणाले, जा आता. आमच्या भजन पूजन नामस्मरणात राहिलेला काळ घालवा, म्हणजे इहपर सुखी व्हाल. असा आशीर्वाद देऊन श्रींनी त्यास आज्ञा दिली. ते श्री साष्टांग नमस्कार घालून आपल्या स्थानी गेले. पुढील आयुष्य त्यांनी समर्थ सेवेतच घालविले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 207. हरिद्वाराच्या ब्राह्मणास पूर्वजन्म कथन. श्री स्वामी महाराज हरिद्वारी असताना एक ब्राह्मण मोठ्या गर्वाने श्रीस विचारू लागला की, आपण कोण, राहणार कोठील, नाव काय व आश्रम कोणता, असे छलक बुद्धीने प्रश्न करू लागला. ते सर्व भाषण ऐकून महाराज म्हणाले, आधी तुझा वृत्तांत सांगू, मग तुझ्या प्रश्नांची उत्तर देऊ. तू पूर्वजन्मी व्याध होतास. पुष्कळ जीवे मारून उदरभरण केलेस, मद्यभक्षण केले, दरोडे घालणे, परस्त्रीची इच्छा धरून बलात्कार करणे ही पापे केलीस. निंदक कर्म केलीस. यामुळे तेथील राजदूतांनी तुझे नाक डोके कापले. नंतर तू चर्मकाच्या घरी राहिलास. तेथेही निंदकर्म केलीसच. काही दिवसांनी तुला पशूंनी मारून भक्षण केले. काही पूर्वजित पुण्य होते म्हणून आज ब्राह्मण जन्मास आलास. तरी पण मूर्खा, काल रात्री पूर्वस्वभावाने एका गायीचा प्राण घेतलास. असा तू महादुष्ट पापी आहेस. असे समर्थांचे भाषण ऐकून तो ब्राह्मण थरथरा कापू लागला. अंगास घाम फुटून दीनमानाने श्री साष्टांग नमस्कार घालून अपराधांची क्षमा मागू लागला. मग सर्व ब्राह्मणासह महाराज त्याच्या घरी येऊन मारलेली गाय सर्व लोकांस दाखविली. तेव्हा सर्व ब्राह्मण श्रींची प्रार्थना करू लागले की, महाराज कृपा करून उपाय सांगा. समर्थ म्हणाले, त्या ब्राह्मणास इकडे आणा. भोसडीच्या मागे काय करतो आहे? ब्राह्मणाने फारच घाबरून धावत येऊन श्रींचे चरण घट्ट धरले
व तो रक्षण करण्याबद्दल समजताच फारच आळवू लागला. तेव्हा दीनदयाळ म्हणाले, पश्चातापाने शुद्ध झालास तर गाईला उठव, म्हणजे तू हत्येपासून मुक्त होशील. त्या ब्राह्मणाने आज्ञाप्रमाण मानून श्रींच्या चरणाचे तीर्थ घेऊन गायीवर शिंपले. त्या सरसा ती गाई खाडकन उठून उभी राहिली. सर्वांस फार आनंद झाला. पुढे तो ब्राह्मण सर्व संग परित्याग करून स्वामी भक्तीस लागला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 208. साधूंचे अभिमानहरण. कच्छ देशी एक त्रिविक्रमाचे देवालय आहे. तेथे नारायण तलाव म्हणून प्रख्यात तीर्थ आहे. त्या क्षेत्री द्वारकेहून पुष्कळ यात्रा येत असत. या मंदिराचे अधिकारी एक साधू असून बरोबर 4 शिष्यही होती. त्यांचा धंदा म्हणजे कोणी यात्रेकरू येतील त्यांचे जवळून पैसे घेत. त्याशिवाय तीर्थस्नान व त्रिविक्रमाचे दर्शन घेऊ देत नसत. कोणी न दिल्यास त्यांची निर्भत्सना करून हाकलून देत असे. एक दिवशी श्री समर्थांची स्वारी त्या क्षेत्री आली. महाराज स्नानाकरिता सरोवरावर येऊन खाली उतरू लागले. तोच त्या महंताचे 4 शिष्य धावत येऊन महाराजास सांगू लागले की तुम्हा स्नान करणे असल्यास 1 रुपया कर द्या, नंतर स्नान करा, असे सांगून पुढे उभे राहिले. महाराज हसू लागले व एकदम गुप्त होऊन सरोवराच्या मध्यभागी पाण्यावर निराधार बसलेले दृष्टीस पडले. हे योग सामर्थ्य पाहून 4 शिष्यांनी आश्चर्य वाटून धावत धावत ते आपल्या गुरूंकडे गेले व झालेले वर्तमान त्यास कळविले. तेव्हा तो मठाधिपती शिष्यांसहित सरोवरावर येऊन समर्थास साष्टांग नमस्कार घालून पश्चात्तापूर्वक प्रार्थना करू लागला की महाराज अपराधाची क्षमा करून कृपा करावी. आजपर्यंत क्षेत्रात राहून पैशासाठी पुष्कळ साधू संतांचा अपमान केला. द्रव्याच्या आशेने पुष्कळ लोकास लुटून आपला निर्वाह चालविला. महाराज टिळे माळा घालून साधू संत हे नाव धारण करून लोकांकडून पैसे कसा काढावा यात सर्व आयुष्य घालविले. आम्ही निरंतर देवसान्निध्य असतो, देवाची सेवा करतो, परंतु चिंतन मात्र धनाचेच. आमचा पटशिष्य राधाकांत तोही भ्रमात पडून या वाईट कर्मास मदत करू लागला. महाराज अशा आम्हा नीचांवर कृपा करावी. पुत्र कितीही दुष्ट अपराधी असला तरी आई कधीही मारीत नाही. याप्रमाणे महाराज आमच्या आश्रमी येऊन आम्हास पुनीत करावे. समर्थ हसत म्हणाले, आम्ही द्रव्य मिळवित आहो, आम्हास त्रासा देऊ नका. असे म्हणून महाराज पाण्यावरून चालते बाहेर आले. सर्वांनी श्रींचे पाय घट्ट धरले व आपल्या आश्रमात येण्याविषयी ते प्रार्थना करू लागले. त्यास पश्चाताप झालेला पाहून समर्थ त्यांच्याबरोबर देवालयात गेले. नंतर सर्वांनी श्रींची षोडशोपचार पूजा करून ब्राह्मणभोजन घातले. श्रीस नैवेद्य अर्पण करून सर्व ब्राह्मण भोजनास बसले. त्यात एक संशयी ब्राह्मण होता. तो आपल्या मनात म्हणू लागला की हे संन्यासी पाण्यावरून चालत आले हे खरे आहे, पण यांच्याजवळ काय इंद्रजालविद्या आहे की हे कोणी योगी आहेत हे काहीच समजत नाही. परंतु बहुतेक औषधी असावेत असे वाटते, किंवा वेदबाह्य साधन या देहांपैकी या दोघांपैकी काहीतरी असावे, असे तो ब्राह्मण तर्कवितर्क करीत आहे. इतक्यात महाराज म्हणाले, आम्ही इंद्रजालविद्या करणारे असो किंवा वेदबाह्य साधन करणारे असो किंवा योगी असो, तुला काय करावायचे आहे, असे म्हणून स्वस्थ बसले. चमत्कार तेथे नमस्कार आहेतच. तो संन्यासी ब्राह्मण श्रींचे अंतसाक्षित्व पाहून मनात विरघळला व समर्थांपुढे लोटांगणवर लोटांगणे घालून भीत भीत म्हणू लागला, महाराज आपले सामर्थ्य न जाणून मी आपल्याविषयी शंका घेतली. आपण प्रत्यक्ष दत्तावतार असून साक्षात परब्रह्म स्वरूप आहात. महाराज मी अज्ञानपणाने शंका कुशंका घेतल्या, तरी आईने मुलाचे अपराध क्षमात केलेच पाहिजे, असे म्हणून त्याने समर्थाचरणी मस्तक ठेवले. दुसरे दिवशी त्याने श्रीस आपल्या घरी नेऊन षोडशोपचार पूजा केली. सर्वांची भोजने झाली. नंतर त्या ब्राह्मणास महाराजांनी विचारले, तुझे आईबाप कोठे आहेत? ब्राह्मण म्हणाला, ती कैलासवासी झाली. तेव्हा समर्थ म्हणाले, तो पहा तुझा बाप दोरी धरून मुलास डोके देत आहे, तो भुजंग होऊन तुझ्या मुलाचे ममतेने रक्षण करीत आहे. असे श्रींचे वचन ऐकून सर्वांस आश्चर्य वाटले व घाबरून जाऊन त्या भुजंगास मारण्यासाठी काट्या घेऊन आले. तेव्हा श्री दयाघन म्हणाले, अरे त्याला मारू नका. असे सांगून श्री त्या भुजंगास हातात धरून विचारू लागले की अजून तुला वासना आहे काय? पहा तुझाच मुलगा तुला मारण्यास तयार झाला. सर्वजण मारण्यास आलेले पाहून त्यास पश्चाताप व वाचा फुटून तो श्रींची प्रार्थना करू लागला की महाराज हे जन्म आता पुरे झाले, माझा उद्धार करावा. माझी कोणत्याही प्रकारची वासना राहिलेली नाही. महाराज कृपा करावी.
श्रीस त्याची दया येऊन म्हणाले, जा, या सरोवरात काही दिवस राहा. नंतर तू योगी कुळात जन्मास येऊन मुक्त होशील. या सरोवराच्या दर्शनाने एका जन्माचे दोष क्षालन होतात. स्पर्श झाला असता 3 जन्माचे पातक नाहीसे होते व स्नान केले असता सहस्त्र जन्मांचे पुनीत दुरीत जाते, असे त्या सरोवराचे महात्म्य आहे. असे सांगून त्या सर्पास महाराजांनी जाण्यास आज्ञा दिली. हा चमत्कार पाहून सर्वांस आश्चर्य वाटले व सर्वांनी समर्थ नामाचा जय जयकार केला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 209. सूरदासास डोळे देऊन श्रीकृष्ण दर्शन. द्वारकापुरी एक सूरदास म्हणून साधू राहत असे. तो जन्मांध असून सत्वस्थ होता. त्याला रात्रंदिवस श्रीकृष्ण दर्शनाचा ध्यास लागला होता. एक दिवस श्रींची स्वारी फिरत फिरत सूरदासाच्या आश्रमी आली व त्यास हाक मारून म्हणाली, अरे सूरदास, ज्याच्या नावाने तू हाक मारतोस तो मी उभा आहे, पहा. असे म्हणून श्रींनी त्याच्या डोळ्यास हस्तस्पर्श केला. त्यासरसी त्याला दिव्यदृष्टी प्राप्त झाली. तो त्याच्याच पुढे शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेली श्यामसुंदर कृष्णमूर्ती दिसू लागली. सूरदास चकित होऊन तटस्थ झाला. काही वेळाने सावध होऊन पाहतो तो श्री समर्थांची स्वारी दिसू लागली. मग काय विचारता एकदम जाऊन त्याने श्रींचे चरण घट्ट धरले व स्तुती करू लागला की महाराज, आपण पूर्ण दत्तावतार असून आमच्यासारख्या मूढ जनांचा उद्धार करण्यासाठी आपला अवतार आहे. महाराज, मी जन्मांध असून आपल्या कृपेने दिव्यदृष्टी मिळाली. आता मला जन्ममरणापासून मुक्त करावे. अशी प्रार्थना करून तो हात जोडून उभा राहिला. तोच श्री समर्थ म्हणाले, तू त्रिविध तापापासून विरक्त होऊन ब्रह्मज्ञानी होशील. असा आशीर्वाद देऊन महाराज निघून गेले. पुढे तो सूरदास श्रींच्या भजन पूजनात काळ घालवून शेवटी शाश्वत सुखात पावला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 210. हनुमानधारी पांगळ्याला पाय दिले. श्री स्वामी महाराज द्वारकेहून गिरनार वगैरे तीर्थे फिरून हनुमानधारी आले. तेथे एक पांगळा समर्थांचे दिव्य तेज पाहून म्हणू लागला की हे कोणीतरी अवतारी पुरुष आहेत, कारण अशी मूर्ती आजपर्यंत कधीही पाहिलेली नाही. असे पाहून तो दर्शनास उतावीळ झाला, परंतु पाय नसल्याकारणाने त्याला चालता येईना. तो श्रीस मोठ्याने हाका मारू लागला व म्हणाला, देवा, मी आता काय करावे? आपल्या चरणांचे दर्शन घ्यावे अशी इच्छा तर फार आहे. दीनदुर्बळांचा निरुपाय झाला. पाय नसल्याकारणाने हालताही येईना किंवा चालताही येईना. हे गुरु, गिरणारी धावत येऊन मला दर्शन द्यावे. असे म्हणून तो जमिनीवर लोळू लागला. श्री दयागण कळवळून जशी वत्सासाठी धेनू पाना सोडून धावत येते त्याप्रमाणे महाराज धावत जाऊन त्यास म्हणाले, अरे पांगळ्या, डोळे झाक, मागे पाहू नकोस आणि चालत इकडे ये. असे सांगून महाराज तेथेच उभे राहिले. श्रींची आज्ञा शिरसावंद म्हणून त्याने डोळे झाकले. तो असा चमत्कार झाला की पांगळ्यास पाय फुटून चालत येऊन त्याने समर्थांचे पाय घट्ट धरले व श्रींची पुष्कळ स्तुती करून आज्ञा घेऊन तो तीर्थयात्रेस निघून गेला. असे महाराजांचे अतर्क्य सामर्थ्य आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ बखर यातील अनुभव क्रमांक 206 ते 210 पूर्ण झाले.